शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। मात्र उद्धव ठाकरेंचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत मोठा दावा केलाय। सरोदे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिन्याभरात संपेल। कुणी काही करो, मन मानेल त्या पद्धतीनं पक्ष फोडतील, पक्ष पळवतील, ही असंविधानिकता आहे, पक्ष चोरी चालणार नाही असं प्रस्थापित होणं कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारं म्हणून मला महत्त्वाचं वाटतंय। असंविधानिक प्रक्रियेमधून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीनं सक्रिय सहभाग घेणं, केंद्रीय निवडणूक आयोगानं कायदाबाह्य वागणं आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणं, याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचं आहे असं सरोदे यांनी म्हटलंय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते। त्यानंतर 8 दिवसांपूर्वी ते पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेलेत। या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे। दरम्यान या भेटीत त्यांनी वकिलांकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाविषयी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या संदर्भात आढावा देखील घेतलाय।